आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्रीनिवास आणि लक्ष्मी त्या माणसाला भेटायला गेलेले असतात आणि तो माणूस आता त्यांना बाहेरच एका रिकाम्या ठिकाणी भेटलेला असतो। तेव्हाच ना श्रीनिवास यांना प्रश्न पडलेला असतो की 50 लाखांची डील आपण ह्याच्यासोबत करतोय आणि हा माणूस आपल्याला असा बाहेर कसा काय भेटू शकतो, हा मोठा प्रश्न श्रीनिवास यांना पडलेला होता। आणि त्याबद्दल श्रीनिवास आता त्यांच्याशी बोलत असतात। तेव्हा श्रीनिवासांना तो म्हणतो की मी खरं तर ना नार्कोटिक्सचं काम करतो। मग हे ऐकल्यानंतर श्रीनिवास आणि लक्ष्मीला तर धक्काच बसतो। ते दोघंही जण पाहतच राहतात। तेव्हाच ना आता तो सांगत असतो की ते काय आहे ना की मी हे सगळं करतो, पण जरा ओपनली सगळ्यांना भेटलं तर ते कसं बरं पडतं ना। ते दुसरीकडे विश्वा आणि जानू जे आहेत ते आता समोरासमोर असतात आणि त्याच वेळेला रस्त्यावरनं चालताना बरेच विचार विश्वाच्या मनामध्ये येऊ लागलेले असतात। म्हणजेच ना विश्व आता विचार करत असतो, कारण आता जानू घरी जाऊन सगळ्यांना खरं जयंतचं रूप दाखवणार होती। पेनड्राईव्ह घेऊनच ती निघाली होती। समोरून विश्वा चालत होता तर इकडनं जानू चालत होती। जानूला आता वाटत होतं की घरातल्यांना जेव्हा सत्य समजेल तेव्हा घरातले मला बाहेर काढतात की नाही, असे अनेक विचारणा सारखे आता जानूच्या मनामध्ये येत होते। जानू सतत तोच विचार करत रस्त्यानं चाललेली होती। तेच दुसरीकडे विश्वाही विचार करत होता की आज फायनली तू घरात सगळं काही सांगणार आहेस म्हटल्यावर आता एकदमच आझाद होशील, पण तसं झालं तरी तुझी आणि माझी भेट आता तरी होणार नाही, कारण तुझे आई बाबा पुन्हा तुला घराबाहेर काढतात की नाही, आपल्या दोघांची भेट होईल की नाही, असे विचारणा आता विश्वाच्या मनामध्ये येत असतात। जानू आणि विश्वा अखेरीस समोरासमोर येतात आणि तेव्हा जानू म्हणत असते की आज मला खूप जास्त भीती वाटते, कारण काय होईल काय सांगता येत नाही। तेव्हा विश्वा जानूला समजावतो आणि म्हणत असतो की नको तू इतका विचार करू, उलट मी आज तुझ्यासाठी खूप खुश आहे, कारण आज फायनली तू मुक्त होणार आहेस, तुझ्या घरच्यांना सगळं काही सांगून टाकणार आहेस। त्यामुळे मला असं वाटतं ना जानू, आज तुझा चांगला आनंदाचा दिवस आहे, तू रडू नकोस आणि टेन्शन तर घेऊच नकोस, मी कायम तुझ्यासोबत आहे। मग त्यावर जानूही म्हणत असते की माझ्या घरच्यांनी तुला खूप नावं ठेवली, पण तरीसुद्धा तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलायस ना, हेच माझ्यासाठी प्रत्येक वेळेला महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे वैंकी आणि वरद श्रीनिवास आणि लक्ष्मीला भेटायला आलेले असतात आणि वैंकी आणि वरद आता श्रीनिवास आणि लक्ष्मीशी बोलत असतात आणि त्यांना हे सगळं काही सांगतात। म्हणजेच काय तर श्रीनिवासांना सांगतात की तुम्ही 50 लाखासाठी हे सगळं देऊ नका, ही लोक नंतर स्वतःची कंपनी काढून यामध्ये अब्जोंचा फायदा करून घेतात। आणि तेव्हा श्रीनिवासांना सुद्धा ही गोष्ट पटते, म्हणजे आपण आपलं भविष्य एका तुटक्या पैशांसाठी विकायला चाललो होतो, आपलं खरंच चुकते, त्यापेक्षा आपण हे काम करूया। तेच आता बँकेकडे एक लेटर असतं ज्यामध्ये बँकेत दाखवतो की एका नवीन ठिकाणी हा प्रोजेक्ट चालू होतोय, जिथे आता हे बक्षीससुद्धा भेटणार आहे आणि तिथेच जाऊन आपल्याला आपलं हे प्रोजेक्ट दाखवायचे आणि मग जर गेलो ना तर आपल्याला तिथेही चांगले पैसे मिळतील, असाही विचारणा आता तो करत असतो। तेच दुसरीकडे लक्ष्मी म्हणत असते मग आता काय करायचा विचार केलाय। तेच आता श्रीनिवास म्हणतात की मग आपण तेच करूया, तुम्ही ह्यांच्याशी बोलून घ्या। जर आता तो माणूस उभा असतो त्याला आता श्रीनिवास जाऊन सांगतात की मी आता निर्णय घेतलेला आहे की मला हे पॅटर्न तुम्हाला नाही विकायचं। त्यावर तो माणूस आता श्रीनिवासांवर चिडतो आणि हे सगळं तुम्ही चुकीचं करताय असं देखील म्हणतो। त्यावर श्रीनिवास म्हणतात की मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं करतोय, जे काही करतोय ते विचार करून करतोय, असंही आता सांगितलेलं असतं। तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की त्यांना त्यांच्या हातात ना सगळंच गेलेलं असतं आणि त्यामुळेच ना कळत नसतं की काय करावं ते। पण आता श्रीनिवास आणि लक्ष्मीने तर आता पूर्णपणे निर्णय घेतलेला असतो आणि त्यांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आता आपण ह्यांना नाही विकायचं। तेच दुसरीकडे आता सावली आलेली असते आणि भावना सगळ्यांना समोर येऊन आता सांगू लागते की आपल्याकडे आता गाण्याचा प्रोग्राम होणार आहे आणि या गाण्याच्या प्रोग्राममध्येच तुम्हाला सगळं काही समजेल। मग बघा हा गाण्याचा प्रोग्राम आता चालू होणार असतो। ते सावली आणि त्यासोबत काही मुलं जी आहेत ती दोघंही जण आता गाणं गाऊन दाखवणार असतात। म्हणजेच काय तर प्रत्येकाला ह्या सगळ्यामध्ये संधी तर मिळायलाच हवी आणि तसंच असतं, म्हणजे लोकांना कोणतं संगीत जास्त आवडते याकडे आता भर दिलं जात असतं। तेच आता भावनाने हा कार्यक्रम मुद्दामून आयोजित केलेला असतो आणि भावना जेव्हा हा कार्यक्रम आयोजित करत असते तेव्हा मात्र आता भावनाने म्हटलेलं असतं की आता आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात होते, सगळ्यांनी आनंद घ्या। गावातील काही लोक तिथे आता आलेली असतात आणि सावलीचं गाणं सुरू होतं आणि सावली पांडुरंगाचं गाणं गाते आणि तेव्हाच ना तिच्या बाजूला असलेली मुलं जी आहेत ती आता गाणं गात असतात, ते सुद्धा रॉक स्टाईलने आणि मुद्दामूनच ना भावनाने हे संगीत आयोजित
नियोजित केलेलं असतं. एक गाणं संपल्यानंतर भावना स्वतःसमोर जाते आणि बोलायला सुरुवात करते. भावना म्हणत असते की तुम्हा लोकांना कसं वाटलं हे संगीत, शास्त्रीय संगीत आणि सोबतच हे, म्हणजे तुम्हाला दोन्हींचा फरक तर समजतच असेल. असंच आपल्या कामामध्ये सुद्धा सगळ्यांनी मला साथ द्या, मग बघा आपण नेमकं काय काय करतो ते. आणि आता भावनाने जे काही गावकऱ्यांसाठी केलेलं असतं ना ते बघूनच ना गावकरी खूप जास्त खुश असतात. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गाणं आता सावली गायला येते आणि सावली जेव्हा गाणं गायला येते ना समोर, तेव्हा आता पुन्हा एकदा गाणं सुरू होतं आणि ते गाणं इतकं छान गायलं जातं ना तेव्हा सगळीच जणं ना आता टाळ्या वाजवत असतात. सगळ्यांनाच खूप जास्त कौतुक वाटत असतं आणि सोबतच ना जी नीलांबरी असते ना तिला मात्र आता राग येत असतो. नीलांबरी तर आता हे सगळं काही पाहतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता नीलांबरीला असं वाटत असतं की काही गावकरी जे आहेत ना ते खूप जास्त कौतुक करतायत आणि ते कौतुक तिला बघवत नसतं आणि यासाठी ना तिची नाटकं सुरू असतात. तेच दुसरीकडे श्रीनिवास आता त्यांचा तो प्रोजेक्ट घेऊन एका ठिकाणी गेलेले असतात जिथे आता ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जाणार असतात. मग या प्रोजेक्टमध्ये वँकीने सुद्धा स्वतःच्या कपड्यांची एक वेगळीच छबी उतरवलेली असते, म्हणजे त्याला ते कपडे ड्रेसिंग सगळं काही चेंज केलेलं असतं आणि तिथे जाऊन श्रीनिवास आता त्यांच्या प्रोजेक्टबद्दल सांगत असतात आणि त्यांनी तो प्रोजेक्ट कसा बनवला आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो. मग तेव्हा समोर बसलेले लोकसुद्धा आता श्रीनिवास यांना म्हणतात की तुम्ही सौर ऊर्जेवर चालणारं हे सगळं बनवलं, हे सगळं ठीक आहे, पण मला हे म्हणायचं आहे की पावसाळ्यात ह्याचं काय होईल, म्हणजे पावसाळ्यात हे कसं चालणार आहे. त्याबरोबर आता श्रीनिवासांनी त्याच्यासाठी सुद्धा एक बॅटरी ठेवली होती आणि त्याची बॅटरीची जी लाईफ होती ती 3 दिवसांची होती, म्हणजे बॅटरी ही 3 दिवस तुम्ही उतरू शकत नाही. आणि आताच्या घडीला जे पेट्रोल डिझेल महाग झाला आहे त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे असं देखील आता ते बोलू लागतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ते सांगतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का ना इथे असणाऱ्या सगळ्यांनाच बसतो. मग ते म्हणतात की आम्हाला ना या सगळ्यासाठी विचार करावा लागेल, थोडा विचार करायला वेळ द्या, मग आपण डिसाईड करूया की काय करायचं आहे ते, असंही आता सांगितलं जातं. मग तेव्हाच ना थोड्या वेळासाठी का होईना त्या दोघांनाही बसवलं जातं. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत असतानाच श्रीनिवासांनी त्यांचं मत जे आहे ते मांडलेलं असतं आणि त्यांचं मत मांडून झाल्यानंतर दुसरीकडे आता त्या दोघांनाही बसवलं जातं. तेव्हाच आता ते म्हणत असतात की आपण काय करायचं आहे, म्हणजे आपण तर आपल्या परीनं सगळं काही ह्या लोकांना दाखवलं, पण पुढे आपलं काम होईल का, कारण आपण तिथलं प्रोजेक्टसुद्धा नाकारलं आहे, असाही विचार ना आता श्रीनिवास करत असतात. कारण हातात आलेले 50,000 रुपये त्यांनी घालवलेले असतात आणि त्यामुळेच त्यांच्या मनामध्ये असे अनेक विचार येऊ लागलेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता भावना जी आहे ती आता तिथे उठून उभी राहते, कारण गाण्याचा कार्यक्रम हा खूप छान चालू असतानाच ना तिथे काही लोक आलेली असतात जे की नीलांबरीने पाठवलेली असतात. नीलांबरीने पाठवलेली लोक आता तिथे येऊन राडा करू लागतात आणि म्हणत असतात की भावना तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय आणि हे सगळं करून तुम्हा लोकांना काय दाखवायचंय, आणि ही पोरं जी आली आहेत ती गाणं गायला कोणत्या कपड्यांमध्ये आलीत आणि ते शास्त्रीय संगीत सुरू असताना जे काही सुरू आहे ना ते मला बिलकुलही आवडलेलं नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे बरंच जे होतं ते वातावरण पूर्णपणे बिघडलेलं होतं आणि हे वातावरण बिघडवण्यासाठीच ना पूर्णपणे तयारीत खरं तर इकडे असणारी ही नीलांबरी होती. नीलांबरीला आता काही वाटत नव्हतं, पण नीलांबरी ना खूप जास्त खुश होती. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जे सिलेक्ट झालेले असतात श्रीनिवास, जेव्हा त्यांच्या हातात चिठ्ठी पडते तेव्हा ते खूप जास्त खुश होतात आणि ते विचार करतात की फायनली आपण जे ठरवलं होतं ते झालेलं तर आहे आणि त्यामुळेच ना ते आता खूपच खुश असतात. तर दुसरीकडे मात्र आता भावनाने हे पुरावे जमा केलेले असतात आणि ती घराच्या दारापर्यंत पोचलेली असते. आणि जेव्हा घरापर्यंत पोचलेली असतानाच ना ती आता विचार करू लागते, चला फायनली आता आपण जे आहे ते आता सगळ्यांसमोर हे सगळं काही मांडू शकतो आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त खुश असते. घरात तेवढ्यातच ना आता सगळीजणं आलेली असतात, तिला एकतर सगळं सत्य जे आहे ते आता सांगायचं तोपर्यंत आता इकडे घरात ना वातावरण एकदमच खुश असतं.
असतं आणि त्यामुळेच ती आता विचार करते की मी जर आता सगळ्या काही गोष्टी सांगायला जाईन पण काय करू. सगळ्या काही गोष्टी तर तिला सांगायच्या असतात पण घरातल्यांचं हे सगळं काही आनंदाचं वातावरण बघूनच ना ती खूप जास्त खुश असते. मग नंतर ती विचार करते की मी माझ्याबद्दल सांगायला जाईन तर पुन्हा एकदा आईबाबांना टेन्शन येईल. त्यापेक्षा आता तरी आपण या सगळ्याबद्दल काहीच बोलायला नको असाही विचार ना आता ती करू लागते. आणि लगेचच तिथून ती आता मागे येते. ठरवते की बस झालं, पुरे झालं, आता नको काही बोलायला. आणि म्हणूनच मग ती आता ठरवते की आता इथं काहीच बोलायला नको. आणि दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे जेव्हा घरडत असतं खूप काही तेव्हाच ना रेणुका म्हणत असते की आई तुम्ही तरी काहीतरी बोला ना प्लीज, तुम्ही तरी काहीतरी बोला. पण तेव्हाच ना ती बोलत असते आजी की नको नको मी काहीच बोलणार नाही. जे काही बोलायचं आहे ना ते त्यांचं ते बघतील, आपण काहीच बोलून उपयोग नाही आहे. तर तेवढ्यातच ना भावनाने आता स्टँड घेतलेला असतो आणि भावना बोलायला सुरुवात करते. भावना जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता बोलतीच बंद इकडे सगळ्यांची झालेली असते. आणि जे काही लोक आता आलेले असतात आणि बोलत असतात ना त्यांना आता सावलीने सुद्धा उत्तर दिलेलं असतं. म्हणजे पांडुरंगाने भक्ती करताना हे विचार केला नव्हता की आपण कुठे काय करतोय ते, आणि तुम्ही आता ह्या जगात वावरताय तरीसुद्धा तुम्ही कोणता विचार करून चालताय. म्हणजे जे काही मागे घडलं होतं तोच विचार करून तुम्ही आताही चालताय का. तर आता चालू पिढीनुसार बदलायला हवं हे देखील आता संकेत देताना तेच म्हणत असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात ना तेव्हा मात्र त्यांची बोलतीच बंद झालेली असते. तरीसुद्धा आता ते भावनाला नावं ठेवायची एकही संधी सोडत नसतात. तर भावनासुद्धा आता पेटून उठलेली असते. ते सिद्धू म्हणत असतो की पुरे झाली तुमची गडबड गोंधळ, आता मी तुमचं एकही गोष्ट ऐकून घेणार नाही आहे. आता बस झालं, आता तुम्ही शांत बसा. आणि असं बोलूनच ना तो आता आवाज करू लागतो. आणि जेव्हा तो आवाज करत असतो ना तेव्हा मात्र आता ती माणसं जी आहेत ती घाबरतात. आणि जेव्हा ती माणसं घाबरतात ना तेव्हा ती म्हणत असतात की सॉरी पण आता आम्हाला काहीच बोलायचं नाही आहे असं बोलूनच ना आता तिकडनं पळवून लावलेलं असतं. दुसरीकडे आता जानू घरात आलेली असते आणि जानू जेव्हा घरात येते तेव्हा ती विचार करत असते की हे सगळं काही काय झालं. म्हणजे मी विचारही केला नव्हता ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतील. आणि त्यामुळेच ना थोडासा का होईना ती थोडा विचार करत असते की नको हे सगळं जर आज झालं असतं तर बरं झालं असतं असाही विचार करून ना ती आता हळूहळू का होईना या सगळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असते. पण आता काही झालं तरीसुद्धा तिला माहिती आहे की ती इतक्यात तरी या सगळ्यातून बाहेर पडू शकणार नाही आहे. त्यामुळेच ती आता थोडी का होईना टेन्शनमध्ये असते. ते जयंत तिथे आलेला असतो आणि जयंत तिला विचारतो की ऑल ओके ना जानू. तेव्हाच जानू म्हणत असते की हो ऑल ओके आहे. मग तेव्हाच तिला असं वाटतं की ह्याने काही ऐकलेलं तर नसेल ना. तेच आता दुसरीकडे सिद्धूने त्या माणसाला चांगलंच बोललेलं असतं आणि त्यामुळे आता ती माणसं जी आहेत ती तिकडनं निघून जातात. तेच आता सावलीचे सुद्धा भावना आणि सिद्धू आभार मानत असतात. कारण आज तुझ्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी अखेरीस शक्य झाल्या. नाहीतर आम्हाला तर टेन्शन आलं होतं की काय होतंय आणि काय नाही ते, पण तू होतीस आमच्याबरोबर म्हणून बरं झालं. सावलीलाही आता इथे गाणं गाऊन खूप छान वाटलेलं असतं. तर भावनाही म्हणत असते की खरंच ना या लोकांना ऐन वेळेला उत्तर काय द्यायचं समजलं नसतं, पण तू होतीस म्हणून शक्य झालं असंही आता ती म्हणत असते. तेच आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळत असतं की इकडे सावली म्हणत असते की कधीही तुम्हाला माझी गरज लागली तर तुम्ही मला बिनधास्त बोलवा, मी आहे असंही आता बोललं जात असतं. तेच दुसरीकडे आता भावना आणि सिद्धूचा निरोप घेऊन ते निघतात. तर इकडे आता जो जयंत असतो ना जानूसोबत बोलत असतो. जानूला म्हणत असतो की मला ना तुला तेच सांगायचं आहे की बघ ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुझ्या समोर आहेत, पण मला असं वाटतं की उद्या ना माझं जरा काम आहे ते काम झालं ना की एकदाचं मला बरं वाटेल. काय काम आहे असं देखील आता विचारलं जात असतं. तेच आता ती सांगत असते की सगळं काही ठीक तर आहे ना. हो पण मला उद्या बँगलोरला जावं लागणार आहे, अर्जंटमध्ये माझी मीटिंग आहे असंही ती आता सांगू लागते. मग
मग आता तुम्हाला मीटिंगला जावं लागणार आहे, मग तुम्ही मला एकटीलाच इथे सोडणार का, असंही ती आता विचारते. तेव्हाच तो म्हणत असतो की नाही नाही, एकटीला नाही सोडणार, म्हणजेच तुझ्यासोबत आता किती वेळ घालवता येईल ना तेवढा वेळ मी घालवायचा प्रयत्न करेन, असंही आता तो म्हणत असतो. आणि म्हणूनच तर मी आज हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं आहे, हेही तो म्हणतो. आणि तेव्हा तीही खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की मलाही आवडेल तुमच्यासोबत हा वेळ घालवायला. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जानू तो पेनड्राईव्ह लपवायचा प्रयत्न करत असते, कारण तिला आता कळलेलं असतं की तिने हा पेनड्राईव्ह तर आणलेला आहे, पण हा पेनड्राईव्ह आता कुठे ठेवायचा हे काही तिला कळत नसतं. कपाटात ठेवू का ड्रेसिंग टेबलजवळ ठेवू का कुठे ठेवू, पण आता तिने मोठा शहाणपणा केलेला असतो की तो पेनड्राईव्ह ना तिने आता त्या पुस्तकांच्या मागे लपवून ठेवलेला असतो. पुस्तकांच्या मागे ऑलरेडी एक पेनड्राईव्ह असतो, त्यात आता तिने हा पेनड्राईव्ह ठेवलेला असतो. तिला एवढंही कळत नसतं की तिने काय केलेलं आहे ते. आता तिनं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. दुसरीकडे आता जयंतचं तर ते होत असतं, पण भावना आता भयंकर अशी चिडलेली असते. भावना जी आहे ती मात्र आता म्हणत असते की तुम्हाला जरा पण लाज नाही वाटली का हे सगळं करताना, म्हणजे तुम्हाला जराही काही फरक पडत नाही आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत, पण मला एवढंच तुम्हाला म्हणायचं होतं की तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या बनत होतात ना, मग आता काय झालं, आता कुठे गेली तुमची नेतेबाजी, आता का तुम्ही या सगळ्याच्यासाठी विरोधात उभे राहताय. मला ना तुला निवडून द्यायचंच नाही आहे, मुळात मला तुला बर्बाद करायचं आहे, असं देखील आता इकडे असणारी नीलांबरी बोलत असते. नीलांबरी जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा भावनाही तिला चोख उत्तर देत म्हणत असते की आता मला सुद्धा बघायचं आहे की तुम्ही काय काय करताय ते. भावनाने तिला ओपन चॅलेंज दिलेलं असतं, त्यामुळे नीलांबरीसुद्धा आता थोडी का होईना घाबरलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच